रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. अहो अजून फुटवा बघायचं असते तर तुम्हाला चला अख्ख्या 16 एकरात एक बॅट असं दाखवा की ज्याला फुटवा 20+ नाहीत असं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जर पूर्ण प्लॉट बघता तुम्ही त्या कडेपासून ते त्या कडेपर्यंत जिथपर्यंत न जाते तिथपर्यंत म्हणजे बघायचा आणि सांगायचा विषय एकच. सगळं 16 एकराचं औषध. 16 एकराचं तब्बल 16 एकराचं नियोजन फक्त आणि फक्त 100% राम ॲग्रोटेकवर. म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगतो की बरेचशे शेतकरी मित्रांचं क्षेत्र भरपूर असतं. बरेचशे शेतकरी मित्रांना आम्ही स्वतः म्हणतो की मित्रांनो तुम्ही वापरा. शेतकरी मित्रांनो तुम्ही एका एकराला अर्ध्या एकराला वापरा. नंतर आमचा विश्वास बसला, एका डोसमध्ये काय रिझल्ट निघाला आणि त्यानंतर पूर्ण क्षेत्राला वापरा. म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जर तुम्ही पूर्ण खंड प्लॉट बघताय तब्बल 16 एकराच्या प्लॉटमध्ये मचाले साहेबांनी राम ॲग्रोटेकचं संपूर्ण मटेरियल, संपूर्ण नियोजन, सगळं जे नियोजन केलं आहे ते फक्त आणि फक्त राम ॲग्रोटेकच्या नियोजनावरती 100% मटेरियल वापरून फवारण्या घेऊन ही जो राग बघताय ऊसातला, हा जो काव बघताय, हा जी काळोखी बघताय, अतिशय जबरदस्त क्षमता असा रिझल्ट काढलाय. नाही, रिझल्टच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर त्यांना स्वतःला रिझल्ट दिसला म्हणून त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमच्या ऊसाचं व्हिडिओ शूटिंग करून घ्या. ही जमेची बाजू आहे. जमेची बाजू आहे. कसा आहे ऊस शेतकरी मित्रांनो? कसा आहे? कसं हिरवगार आहे की नाही? कसं काय ताव आहे बघा, बांधा मोठ्या उभा राहून बी डोक्याच्या लेवलला ऊस आहे. हो. तुम्हाला आम्ही पूर्ण प्लॉट 16 एकराचा दाखवलेला आहे, रिझल्ट दाखवलेला आहे, वापरलेलं मटेरियल सांगितलेलं आहे. इथे बॅट आहे. इथे बॅट आहे बघा. लेवलची जर उंची घेतली, ठराविक लेवल बघितली आपण तर एवढ्या हाईटला उभा आहे. कमी कमी प्लॉट पासून 4-4.5 फुटावरती बांधावरती उभा आहे. पण इथून इकडं जर काय हाईट बघितली, एक तर टमाटर वाढ आहे, फुटवा भरपूर आहे, गाडी फुटून तशीच आहे. जर एका बेटाची जर हाईट आणि एका बेटाचा जर फुटवा बघितला तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी 25+ आहे. फुटव्याचं करायचं काय हा प्रश्न आहे आम्हाला. फुटव्याचं एवढा करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो की बरेचशा लोकांचं म्हणणं असतं ऊस बांधल्यानंतर, ऊस मोठा झाल्यानंतर इकडे जप असतो तो खालून आपल्याला फुटवा वरती जात नाही. वरती जाण्यासाठी आपली पाच हे दाखवा बॅट. बघू शकता या ऊसाचा जर बॅटाचा विचार केला तर आता 20 ते 22 फुटवे आहेत. आणि ह्याला फक्त सुरुवातीपासून आज जर विचार केला तर बऱ्याच वेळा दादा जर आमच्या आता बसल्यावरच चर्चा होती की आपल्याला एवढा फुटवा नको होता. पण आता योगायोगाने झालाय तर म्हणलं ह्याचंच पालन पोषण करू. ह्या गोष्टीनं आता हे चालू आहे. मला वाटतं ऊस स्पेशल आणि फक्त NPK दिलंय. एक मिनिट मला सांगा. एक मिनिट साहेब बघा इकडं. शेतकरी आमचे जे बघतायत तुम्हाला त्यांना सांगा, एवढा फुटवा सुरुवातीला आपल्याला नको होता, निघला, वर गेला का? वर गेलाय का? हा, वर गेलाय ना. त्याचा तेवढा रिझल्ट आहे का? ही काय पूर्ण दिसतोय ना समक्ष. आणि बरं, जाडी, लांबी, उंची, हाईट, काळोखी सारखी सगळी सारखी. म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगतो काय, फुटवं किती पण निघू द्या, फुटवं वर गेलं पाहिजेत. आणि फुटवं एकमेव कारण आहे फुटवं वरती जाण्याचं. राम ॲग्रोटेकचं दमक्या खमक्या प्रोडक्ट ज्ञानशक्ती ऊस स्पेशल, ज्या या बेटाला आता हे तुमच्या समोर लाईव्ह शेतकरी मित्रांनो, या बेटाला फुटवं 18-20+ आहेत. सगळं वर गेल्यात. सगळ्याची जाडी, लांबी, हाईट, पेराचं अंतर वगैरे एकदम जेमतेम जबरदस्त. बघा तुम्ही आता जर मोजलं फुटवं, मोजून दाखवा तुम्ही स्वतः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि बारके 1 2 3 4 5 आहेत तसे बारके. हा, म्हणजे 5-6 जसं मग पाहिजे 18 आणि 5 23 24 फुटवा आहेत. एकाच बेटाला आहेत आपण दाखवतोय ते का 16 एकरात सगळ्या बेटाला आहेत पूर्ण 16 एकरा. अजून फुटवा बघायचं असतील तर तुम्हाला चला अख्ख्या 16 एकरात एक बॅट असं दाखवा की ज्याला फुटवा 20+ नाहीत असं. 100% 16 एकरात नाद करायचा. 16 एकरात एक बी बॅट दाखवायचं की जिथं बाबा आपल्याला फुटवे कमी आहेत.
म्हणजे आपण शेतकऱ्यांना दाखवतो ती एकच बॅट आहे. नुसते फुटवे नाही, प्रत्येक फुटव्याची कुठल्या शेतकरी मित्रांनी यावे मच्छलाच्या प्लॉटमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी यावे खात्री करून जावी. जर रामा ॲग्रोटेकचा जर रिझल्ट एकच नंबर आम्हाला 37 वर्ष आहे म्हणजे वापरतोय आम्ही. पहिल्यांदा मिरचीला वापरलं 10 गुंठ्याला, आम्हाला मिरची तोडायची कळत नव्हती, 4 बाया कंटिन्यू साहेब मिरची तोडायच्या. आता आम्ही गेल्या वर्षी नवडे साहेबाला निघून आमच्या वस्ती वगैरे गेलो, डेमो म्हणून एकराचा खोडा लागण धरली, तर त्या 6 महिन्यात आमचा ऊस भरला 55 टन. 6 महिन्यात 18 कांड्या. 18 काढला ऊस. नंतर आम्ही त्याचं खोडवं राखलं, खोडवं आमचं भरलं जवळजवळ 62 टन. म्हणजे आमचं 14 महिन्यात आम्हाला उत्पन्न 3 लाखाच्या पुढे भेटलं. त्यामुळे आम्हाला रामाचा ॲग्रोटेकवर पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे. आम्ही खात्री करून सांगतो, आम्हाला माहिती आहे, कारण मी 2-3 वेळा रामा मुलाखत दिली, शेतकऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही कुठल्याही मित्रांनी पूर्ण हा रामा ॲग्रोटेकचा प्रोडक्ट अवश्य वापरा. चला सर, शेतकरी मित्रांनो, अजून आपण ह्या 14 एकरातलं 16 एकर जे ऊस आहे त्यातले आणखीन फुटवे आणखीन बेट सगळी दाखवतो. एकच बेट नाही, टोटल सगळे दाखवतो. घ्या सर बेशी सर, ह्या काही तर बेट आहे, दाखवा त्यांना पूर्ण. सर तुम्ही कुठंही शेतकरी 14 एकरातलं बेट दाखवा ह्या का. तुमच्या मार्फत पूर्ण दावा की बाबा हे नुसतं की म्हणतील की जाहीरपुरतं नाही, कुठलं तुम्ही दावा, खालचा प्लॉट दावा, वरचा दावा, पूर्ण दावा. अहो, त्या सडकाच्या कडेला तर अशी परिस्थिती की आडव्या सरीला फुटायला जागा राहिली नाही. उंची आहे सर्वसाधारण उंची. शेतकरी मित्रांनो, ही फक्त रामा ॲग्रोटेकची किमया आहे, रामा ॲग्रोटेकचा रिझल्ट आहे. आणि हे आम्ही बोलत नाही, हे आमचे शेतकरी मित्र आहेत, हे तुम्हाला अक्षरशः पोटतिडकीने सांगतात. म्हणजे माणूस पोटतिडकीने काळजापासून कधी बोलतो त्यावेळेस 100% आपण घेतलेल्या उत्पन्नावर रिझल्ट आलेला ह्या असतो. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही रासायनिक काय वापरता का तसं? अजून तर काय नाही, अजून तर नाही काय. जसं आम्ही रामाचं वापरतोय का नाही ॲग्रोटेकचं मटेरियलची, तेव्हापासून आम्ही रासायनिक काहीही वापरत नाही आणि वापरणार सुद्धा नाही, कारण त्याची गरजच नाही. तुम्ही रासायनिकला जी खर्च वापरताय म्हणजे खर्च करताय, तुम्ही ह्याला वापरा ना. तुम्ही ह्याचा रिझल्ट तुम्ही बघा, नंतर तुम्ही वापरा. आता मला सांगा, ही 8 महिन्याचा ऊस आहे, म्हणजे एक आठची लागण आहे. आता ही लागण जवळजवळ आता कांड्या मोजल्या तर 10 ते 11-12 कांडी ऊस आहे आता सध्या. तरी थंडीची वातावरण ऊस पाहिजे, थंडी थांबली ह्या वातावरणामुळं. पण आता जसं ऊन वाढलं ना, त्याची उंची वाढत चालली. आता कुणी शिरा, आता ऊसात शिरा तुम्ही, बघा, हात वर जरी केलं तरी माऊल दिसते का? दिसत नाही. बरोबर. म्हणजे किती तुम्ही कुठं, म्हणजे हे आपले जाहिरात होय म्हणून नाही, शेतकरी मित्रांनी कुणी समक्ष येऊन पाणी काढावी, कुणी येऊन पाणी काढावी. ह्यात काय साहेब तुम्ही एवढं काळजापासून मनापासून सांगताय, रिझल्ट बद्दल बोलताय, तुम्हाला कंपनीने 10-5 रुपये काय दिलेत का? काही सुद्धा नाही. साहेब नरडे साहेब मी माळकरी, मी माळकरी, ह्यात काय आम्हाला दोघांचा फायदा नाही, फक्त फायदा होतो शेतकरी मित्रांचा. का माहिती का? कारण ही वस्तू ती खरी आहे, यात मला कमिशन नाही किंवा काही हा विषय नाही. महत्वाचा मुद्दा तळमळ तेवढे आहे, फक्त लोकांनी ती वापरावं. शेतकऱ्यांना मानण्यापेक्षा अदर लोकांना बघताना असं वाटेल, आलं एवढा माणूस बोलतोय, एवढा पपटासारखा बोलतोय, म्हणजे नाही. 100% काहीतरी 10-5 रुपये. काही सुद्धा नाही. मित्रांनो, खालच्या उसाच्या हाईट पासून म्हणजे या 4.5 फुटाच्या बांधावरती मी उभा आहे. 4.5 फुटाच्या बांधावर उभा असताना माझी हाईट 5 फूट आणि खालची 4.5 फूट हाईट, साधारण तब्बल 8-9 फुटाचा ऊसाची लेवल, तब्बल 16 एकराच्या ऊसाची लेवल एकसारखी, एक समान आहे, एकसारखा फुटवा आहे. अजून रिझल्ट काय असतो? कसला असतो? अहो साहेब, 18-20 फूट वाचत्याल. चला आता काय करू माहितीये का, एक बेट असं पूर्ण कडला ही ऊस महत्वाचा म्हणजे कडला, तालीच्या कडला म्हणजे बांधाच्या कडला कुठलं पीक नरम असतं. पण आता मित्र, शेतकरी मित्र हो, तुम्ही कुठल्या कडला यावा. आज तर विषय काहीच नाही. आजचा 20 मी तुम्हाला मग 19चा फुटवा सांगितला, पण आज लय माझ्याशी वाढण्यापैकी 24-25 फुटवे एकसारखे आहेत आणि विदाऊट लहान फुटवे 8-9-10 फुटवे आहेत. मित्र म्हणजे काय सांगतो माहिती आहे का, कारण पूर्ण क्षेत्राची पाणी मीच करतोय, मीच सोडतोय. मला माहिती आहे की आज तागायत असा ऊस आलेला नव्हता, कधी झाला नाही. तरी पण काय करू माहितीये का सर, तरी गेल्या वर्षी काय झालं, 86ची लागण होती आपली. साहेब आम्हाला म्हणले होते तुम्हाला 50-55 आमची अपेक्षा होती, पण साहेब म्हणले तुमचे 60-65चे आम्ही तुम्हाला ॲव्हरेज काढून देऊ. तुम्ही काहीतरी, मी यात लबाड बोलत नाही, माझी तुमच्याकडे कंपनीकडे माझी यूट्यूब जाहिरात केलेली आहे. आमचा ऊस 79-81 टन एकरी बसलेला आहे. अपेक्षा 55 टनाची. 55 ती साहेबाला माहिती ना. आमच्या मालकाने म्हणजे मच्छले साहेबांनी जाऊन दुकानात साहेबांचा सत्कार केला. का केला? कारण आम्हाला एकरी जर 15-20 टन जर उत्पन्न वाढलं, ते बी कमी खर्च असल्यामुळे, कमीत कमी खर्च 14 एकराला गेल्या वर्षी 1,83,000 रुपये खर्च आहे. जास्त बी खर्च नाही. आणि त्या क्षेत्रात आतापर्यंत मला सांगा की ह्या ऊसाला ड्रिचिंग आपलं दुसरंच गेलं, दुसरंच गेलंय. येस, 2च ड्रिचिंग गेले. ती पहिले ज्ञानशक्ती गेले ना, आता ऊस स्पेशल प्लस NPK दिले. महत्वाचं आणि रासायनिक
आम्ही वापरत नसल्यामुळे आमची मजुराची जी मजूर लागते आम्हाला खुरपणीला ती आम्हाला मजूर लागत नाही. ह्याच्यामुळे ह्या रामाच्या यामुळे का नाही ऊसात गवत काळी येत नाही. तुम्हाला खुरपायला मजूर लागत नाही, तुम्हाला मटेरियल टाकाय मजूर लागत नाही, मटेरियल कालवाय मजूर लागत नाही. म्हणजे परवा तिथल्या तुमच्यात येणाऱ्या महिला भेटल्या मी म्हणलं काय दादाच्याच चाललाय का म्हणजे दादानी बायाच लावायच्या बंद केल्या त्या पूर्ण मजूर. नाहीतर आमच्या क्षेत्रात का नाही मजूर कंटिन्यू असायचं, कारण का रासायनिक वापरले का नाही पूर्ण गवत यायचं. पावणे एकचं टायमिंग आहे आज 12:30 पावणे एकच्या दरम्यान सुद्धा आपण एवढ्या 42 39 40 टेम्परेचरमध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ऊसाची काळुगी कशी आहे, कॅनोपी पानाची बघा, रुंदी बघा. फक्त आणि फक्त ह्याला 1:13 40:13 आणि झिंकचा स्प्रे गेला आहे, खालून ज्ञानशक्तीनं आता दुसरा स्प्रे गेला आहे, ड्रिचिंग गेलं आहे, ऊस स्पेशल आणि NPK. आतापर्यंत ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही. मित्रांनो तुम्ही जर आता वेळ बघितली तर दुपारच्या 12:30 वाजले आणि असल्या रखरखत्या उन्हात 5-10 मिनटं सुद्धा लोकांना थांबायची इच्छा नसणार आहे. पण हा तब्बल 16 एकराचा ऊस आम्ही आत्ता पाय फिरलोय, इतका जबरदस्त रिझल्ट आहे, इतकं समाधान आहे मोठं. हे आमचे शेतकरी मित्र आहेत, त्यांनी एवढ्या पोटतिडकीने शेतकऱ्यांना सांगितलं. आत्ता तुम्ही बोललाय बरं का, पोटतिडकीने तुम्ही साहेब सगळ्यांना सांगितलं. आत्ता बरोबर वाजलेत 12:30, डोक्यावरती सूर्य आहे. मी म्हणतोय एवढं असताना सुद्धा ऊसाची जर काळोखी ताव राग जर बघितला तर त्याचा नाद कोणी करणार नाही. अखंड मी तर म्हणतो अशा 100-200 एकरामध्ये असा 16 एकराचा प्लॉट मी तर म्हणतो गावामध्येच असा प्लॉट कोणाचा नाही. आणि आपण काय म्हणतो त्याच्यामुळं काय फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेक ही जी बघताय तुम्ही ही सगळी रामा ॲग्रोटेकची कामाला आहे शेतकरी मित्रांनो. कसं आहे शेतकरी मित्रांनो नियोजन फक्त राम आहे का, कसं आहे राग ताव जोम काळोखी फुटवा वार आहा नाद करायचा नाही बरं का, नाद करा पण राम आहे नाही. मित्रांनो ही तब्बल 16 एकराचा जो प्लॉट आपण बघितला, ह्यात 16 एकरावर ज्यांनी रिझल्ट काढला अतिशय जबरदस्त रिझल्ट काढला, वेळचोळी व्हिजिट दिली, नियोजन लावलं, ह्याचं सगळं जे श्रेय जातं हे आमचे राम ॲग्रोटेकचे इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी श्रीयुत मोहन नलवडे साहेब, मुक्काम पोस्ट कर्दनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडून आपण 2 मिनटं जाणून घेऊया की ह्यांनी कशा पद्धतीने नियोजन लावलं, कोणते मटेरियल कोणतं प्रोडक्ट कुठल्या टायमिंगला दिलं आणि ह्यांनी त्याचा वापर कशा पद्धतीने केला, किती दिवस केला, किती डोस वापरले. रामकृष्ण हरी नलवडे साहेब. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तुम्ही जे आपण आता प्लॉट पाहतो त्या प्लॉटच्या मालकाची ओळख करून द्या. ही जो प्लॉट आहे तो संतोष मुदकरराव मशाली राहणार बारामती, म्हणजे बेलवाडीचं त्यांचं गाव आहे पण ती बारामतीला राहायला असतात. बरं आता तुमचं मला पण सांगा की ही जी तुम्ही ही 16 एकरा सगळं प्रतिनिधित्व करताय बघताय, हे तुमचा एक परिचय करून द्या ना शेतकरी मित्राला की तुमचे. मी सुरेश मारुती पवार, म्हणजे मला बापू म्हणतात. तर ही पूर्ण जी क्षेत्र जी आहे त्याची पाणी देखरेख मीच करतोय. आता ही जी मी तुम्हाला पाठीमागाशी बोललो की ही जी ऊस जी आहे क्षेत्र जी आहे ही क्षेत्र जी याला कारण एकमेव म्हणजे रामा ॲग्रोटेकचं जी प्रोडक्ट आहे जी आमच्या संपर्कात सायनवडे साहेबांनी आम्हाला सांगितलं, आम्ही जसं वापरतोय तसं आम्हाला 100% नव 110% रिझल्ट बसला आहे आणि बसतोय. त्यामुळे शेतकरी मित्राला मी कळकळीची विनंती सांगतोय की नेहमी माणसाने तुम्ही रासायनिक कुठलंही वापरू नका. तुम्ही शक्यतो होता नवडे साहेबांचं दुकान इथं इंदापूरला आहे, तिथे जाऊन स्त्री सेवा केंद्र तिथे जाऊन काय तुम्ही ज्या साहेबांशी कॉन्टॅक्ट करा किंवा साहेबाला सांगा की आमचं ऊस आहे किंवा तुमची फळबाग आहे, तरकारी काय आहे याची तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तिथे येऊन तुम्ही साहेबांशी मुलाखत करा. तुम्हाला 100% रिझल्ट भेटेलच. रामा ॲग्रोटेकच्या अगोदर एक मिनिट विचारायचंय तुम्ही मगाशी शिवार फेरी करत असताना तुम्ही एक मला गोष्ट सांगितली, आम्हा सगळ्या शेतकरी बांधवांना सांगितली की तुमच्या अपेक्षा सुरुवातीला 55 टन होती. तुमचा आवरेजली ऊस 16 एकरामध्ये आवरेजली ऊस 85 टन निघला, बरोबर आहे. तुम्ही इथून गर्दनवाटीतून बेलवाडी त्यांच्या ऑफिसला जाऊन नलवडे साहेबाचा सत्कार केला. हो सत्कार केला. त्याच्या मागचं कारण काय? कारण का माहिती का, जे तर आपली अपेक्षा होती म्हणजे जे आपल्याला आपण एवढा खर्च करून रासायनिक वापरून काय करून जी आपली अपेक्षा होती ती आपल्याला मिळत नव्हती. पण ज्यावेळेस नलवडे साहेबाचा संपर्क आला आणि नंतर त्यांनी आम्हाला जी रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट दिलं आणि ती आम्हाला रासायनिकपेक्षा स्वस्त भेटलं, स्वस्त गावलं आणि ती स्वस्त गावून काय झालं आम्हाला त्याचा रिझल्ट भेटला, उत्पन्न आम्हाला वाढलं. मग आमचं
वाटलं म्हणत अरे काय नाही जे आता ह्या ज्या कंपनी ह्या कंपनीमुळे किंवा ह्या साहेबामुळे जे आपलं जर उत्पन्न वाढ असलं तर काय साहेबा सत्कार काही करू शकतो बरोबर. काही करेल. हां. जर आपल्या उत्पन्नापेक्षा अपेक्षा जर आपली जास्त असली मिळाली तर काय अडचण नाही करायला खर्च करायला असं. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या एवढं मोठं मन, एवढं मोठं हे कुणाचंच नसतं. त्यांना अपेक्षा 55 टनाची होती, पण राम ॲग्रोटेकच्या खमक्या दमदार एकमेव एक जबरदस्त प्रोडक्टमुळं 55 टनाचं ॲव्हरेज 85 टनावर 16 एकरात सरासरी बसली. त्यांनी नलवडे साहेबाचा सत्कार त्यांच्या ऑफिसला जाऊन व्यवस्थित सत्कार केला. त्यांचं मनोमन मला सांगा बापराना की ज्यावेळी तुमचा ऊस बघते ती लोक येतात, आता रस्त्याच्याकडे दादा बसले असतात, काय लोक विचारतात रस्त्याच्याकडे बसल्या? हो आता आम्ही म्हणजे लोक आता आमच्यापर्यंत यायला थोडंसं वेळ लागतो. आम्ही जे घरी गेलो की नंतर लोक दादांचा फोन येतोय दादांना की तुम्ही दादा काय वापरलं किंवा बापू तुम्ही काय वापरलं. आणि मग आम्ही त्यांना असं काही लपून ठेवत नाही की बाबा आम्ही आमचं ऊस चांगलं आल्यात आम्ही काय सांगायचं नाही. उलटा आम्ही का नाही लोकांना मार्गदर्शन आवर्जून करतोय की तुम्ही रामा एरोडेचं आम्ही रासायनिक काही वापरत नाही. आजपर्यंत आम्ही लय वापरलं, लाखाने 1.5 लाखाने वापरलं, पण आम्ही तेव्हापासून म्हणजे बंद केलं. ज्यावेळेस आम्हाला रामाचा एरोडचा जी रिझल्ट भेटला तेव्हापासून आम्ही का नाही पूर्ण रामा एरोडशिवाय काही वापरत नाही. आमच्या परस्पर लोक येऊन बघते ती तुम्ही काय वापरलं काय. आम्ही सरळच त्या लोकांना सांगतो की आम्ही रामा एरोडेचं ऊस स्पेशल असो, NPK असो, ज्ञानशक्ती असो, रूट मॅजिक असो, काय असेल ती पूर्ण प्रोडक्ट आम्ही वापरतो. या जी साहेब सांगतील ना याला काय नाही तुम्हाला ड्रिपमधून हे सोडावं लागेल ही फवारणी आम्ही पूर्ण करतोय. आणि ती फवारणी एकदम स्वस्त दरात आहे. आपण 10-20 पिशवी घेतली किंवा 840ची 2000ची त्याच्या म्हणजे त्या दरापेक्षा एकराचा डोस आपल्याला भेटतोय एक वेळेस. फवारणीचा असो किंवा लिक्विड कशाचा असो हा भेटतोय. आता ऊस स्पेशल सोडलं, आता ऊस स्पेशल सोडलेलं बघा आता 15 तारखेला सोडले 15 मार्चला. आता ह्या गोष्टी झाल्या 10 ते 12 दिवस. बरोबर. तुम्ही काहीतरी म्हणता शेतकरी मित्र हो, आज 27 तारीख आहे शेतकरी मित्रांनो. तर 2 कांडी ऊस वाढलेला आहे. 2 कांड्याने कारण आम्ही कॅनलला पाणी लावायच्या आधी असेच पाहुणे आले ते पाहुण्याला आम्ही ऊस ती सुरून लावला त्यावेळेस 8-9 कांड्या ऊस होता. आता तो ऊस मी सकाळी पाहिला तर 11 ते 12 कांड्या ऊस आहे. 10 दिवसात 12 कांड्यावर 2 कांड्यावर. म्हणजे अतिशोक्ती म्हणून आम्ही सांगत नाही किंवा काय नाही. समक्ष कुठल्या शेतकरी मित्रांनी ह्या प्लॉटची पाहणी करायला अवश्य यावं. यात काही म्हणजे बापू 15/3/2026 ला तुम्ही ऊस स्पेशल सोडले. आज दिनांक 27/3/2026 12 दिवसामध्ये जर 2 कांड्या वाढत असतील म्हणजे हे अतिशोक्ती म्हणून सांगत नाही किंवा जाहिरात कंपनी करते म्हणून असं नाही. समक्ष रिझल्ट आहे. आम्हाला आत्ताच रिझल्ट नाही 3रं वर्ष मिरचीला आलता, नंतर गेल्या वर्षी उसाला आला, आता चालू उसाला आलाय. त्यामुळे मी काय सांगतो माहिती का शेतकरी मित्रांनो, तुम्ही आवर्जून वापरा. तुम्ही जास्त रासायनिक किंवा कुठल्या खर्चात पडू नका. आता कुठल्या प्लॉटमध्ये तुम्ही या, कुठल्या बी या, 16 एकराच्या प्लॉटमध्ये कुठल्याही बी या, कुठल्याही एकराचा प्लॉट बघा इकडचा ऊस बघतोय तुम्ही. आज जर ऊस गेला मी काय सांगितलं मग अशी 25-26 फुटवा एकसारखा आहे आणि बारका फुटवा अजून 7-8 फुटवा आहे. पण कमीत कमी आपल्याला अपेक्षा किती असती अरे 15-16 फुटवे असावे ते, पण याचा एकसारखा फुटवा आहे. 20-25 फुटवे एकसारखे आहेत. आम्हाला आता असा प्रश्न पडला तर आम्ही 30-10 विषय झाला अरे फुटवे आपण काढू, कारण लय झाली गर्दी जास्त. ही फुटवे काढण्याकरता जेव्हा दादाने विचारतो दादाला मी सांगितलं दादा हे नाहक खर्च वाचला आपल्याला, विनाकारण त्याला लेबर लावा बाहेर काढा हे करा त्याच्याकरता म्हणले हाही आपलं फुटवा जोपायचं आपण नियोजन करू. कॅमेऱ्यामार्फत तुम्ही करणार शेतकरी मित्रांना ऊस दावा की ऊसाची पोझिशन काय आहे, तुम्ही पाचट आहे का ऊसाला, सुटली का, ऊसाचं जाडी बघा, लांबी बघा, उंची बघा, ही दावा. हे बघा 3 बोटांचं पान. कुठला ऊस बरं ऊस तुम्ही उंची ऊसाची बघा 8 महिन्यात तरी थंडीमुळे ऊस वाढले नव्हते, आता थंडी गेली ऊस वाढलेत किती, हा विषय तुम्ही बघा, बाकी काय बघू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या ऊसामध्ये कोणत्याही पिकामध्ये असा जबरदस्त रिझल्ट जर हवा असेल पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या जवळच्या राम ॲग्रोटेक प्रतिनिधीशी संपर्क साधा. आणि हा जर तुम्हाला इंदापूर तालुक्यातला कर्दनवाडी गावचा जर प्लॉट बघायचा असेल, तब्बल 16 एकराचा प्लॉट जर बघायचा असेल तर श्रीयुत संतोष मधुकरराव मचाले यांच्याशी संपर्क साधा. जे क्षेत्र हे त्यांचं हे बघतात बापू म्हणून आहेत ते. बापू तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 9860 266620. महत्वाचा मुद्दा म्हणजे काय झाले माहिती आहे का की दादासारख्या प्रतिष्ठित आणि प्रामाणिक माणसाला मी रिझल्ट काढून दिल्यामुळं मित्रांनो तुम्हाला पटणार नाही की आता जवळजवळ मी शिवकृषी सेवा केंद्र बेलवाडीच्या मध्यातून जवळजवळ मी आता 125 ते 150 एकराला अशा पद्धतीचं नियोजन करून दिले आणि प्रत्येकाचा रिझल्ट 100% नाही 110%. मित्रांनो, ह्या महिन्या 1 ऑगस्ट 2025ची लागण आहे. आज तारीख आहे 27/3/2026. 8 महिन्याचा तब्बल ऊस झालेला आहे. ह्या ऊसाचं आपण हेच लोकेशन, हीच क्षेत्र, हाच ऊस, ह्याच ऊसाचं नियोजन आपण बरोबर 3 महिन्याने
साधारण 3-4 डोस वापरल्यानंतर ह्याची वाढ, आत्ताच्या कांड्या 8 ते 9 कांड्यावरती ऊस आहे, ह्याची वाढ काळोखी काय आहे, काय परिस्थिती, ह्याचं आपण पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये रिपीट शूटिंग एकदा तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू. तर बापू, तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये अगदी सूर्य डोक्यावरती असताना तब्बल 16 एकरामध्ये अर्धा 1 तासापासून आपण दिलखुलास गप्पा मारल्या. रामायगडबद्दल तुम्हाला जे काय बोलायचं होतं शेतकऱ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोचवायचं ते तुम्ही पोचवलं. वेळात वेळ काढला त्याबद्दल तुमचं रामायगड कंपनीच्या वतीने धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. धन्यवाद. धन्यवाद.